नमस्कार मित्रांनो. ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यामुळे जगभरातील शेअर मार्केटमध्ये हाहाकार उडालेला आहे. अमेरिकेचं स्वतःचं मार्केट डाऊ जोन्स, नॅसडॅक, S&P 500 खूप खाली आलेलं आहे. अमेरिकेचं मार्केट खाली आलंय, एशियन मार्केट खाली आलंय आणि भारताचं मार्केट हे 22,904 या लेवलला बंद झालंय. तर मित्रांनो, आपल्याला 23,000 या सायकोलॉजिकल सपोर्टच्या आपण खाली आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण हा निफ्टीचा वीकली चार्ट पाहत आहोत. तर आपण इथं लाईन चार्ट जर याचा पाहिला तर आपण इथं हायेस्ट पॉईंट याचे कनेक्ट केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण कॅन्डलस्टिक चार्टवरती पाहताना ही जी लाईन आहे, रेड कॅन्डल जी आहे, तर ही रेड कॅन्डल आपण जर पाहिली तर ही रेड कॅन्डल खाली 22,600ला एक शॉर्ट टर्म सपोर्ट घेतला जाईल आणि हा देखील सपोर्ट घेतला नाही तर मार्केट हे इथून पुढे 22,100च्या लेवलला जाण्याची शक्यता आहे. हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे मित्रांनो, आणि हा सपोर्ट झोन जर तुटला तर त्यानंतर मात्र मार्केट हे कुठेतरी 21,700च्या लेवलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या मार्केटमध्ये आपल्याला कुठेही कंपल्सिव्ह ट्रेडिंग करायचं नाही आहे. IT सेक्टरचे शेअर्स हे खूप ॲट्रॅक्टिव्ह लेवलला आलेले आहेत. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला बॉटम फिशिंग करायचं नाही आहे, कारण अमेरिकेमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंदी येण्याची शक्यता आहे आणि त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या IT सेक्टरच्या कंपन्यांवरती होणार आहे. त्यामुळे सध्या त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. कंपल्सिव्ह इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर 22,000च्या लेवलवरती जर मार्केट आलं तर आपल्याला पॉवर सेक्टरच्या शेअर्समध्ये किंवा ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्सकडे आपल्याला पाहायचं आहे, कारण ब्रेंट क्रूड हे त्याच्या 3 वर्षाच्या निच्चांकी पातळीवरती आलेलं आहे. द्विपक्षीय चर्चा अमेरिकेच्या प्रत्येक देशाबरोबर जवळपास होतील आणि त्यातून किती लवकर सकारात्मक तोडगा निघतोय या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायचे. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.